गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 17वा. प्रकृती पुरुष नाम समास 9वा. तनु चतुष्टये नाम. श्रीराम समर्थ. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण ऐसे हे चत्वार देह जान. जागृती स्वप्न सुषुप्ती पूर्ण तुर्या जाणावी. आता सध्या दशक 17वा प्रकृती पुरुष नाम सुरू असून मागील आठवड्यामध्ये आपण या दशकातील समास 8वा तत्व निरूपण नाम या समासाचे श्रवण केले. चालू आठवड्यापासून या दशकातील समास 9वा तनु चतुष्टये नाम सुरू झालेला असून या समासाच्या पहिल्या ओळीत श्री समर्थ म्हणतात की स्थूळ सूक्ष्म कारण आणि महाकारण हे पिंडाचे 4 देह जाणून घ्यावेत. पिंडाच्या 4 अवस्था म्हणजे जागृती स्वप्न सुषुप्ती आणि अवस्था या 4 संख्येला पूर्ण करणारी 4थी अवस्था म्हणजे तुर्या होय. विश्व तेजस प्राज्ञ प्रत्येगात्मा हे अभिमान नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान मूर्धनी ते. श्री समर्थ यावेळी सांगतात की विश्व तेजस प्राज्ञा आणि प्रत्येगात्मा हे अभिमानी विभू आहेत. नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान आणि टाळू ही अनुक्रमे त्या विभूची स्थानी आहेत. स्थूल भोग प्रवृत्त भोग आनंद भोग आनंद वसा भोग ऐसे हे 4 भोग चौदेहाचे. श्री समर्थ यावेळी सांगतात की स्थूल भोग उपाधिरहित भोग आनंद भोग आणि आनंद वसा भोग हे 4 भोग या देहाचे आहेत. अकार उकार मकार अर्धमात्रा तो ईश्वर ऐस्या मात्रा 4 चौदेहाच्या. श्री समर्थ यावेळी सांगतात की अकार उकार मकार आणि अर्धमात्रा म्हणजे ईश्वर या 4 देहाच्या 4 मात्रा आहेत. तमोगुण रजोगुण सत्वगुण शुद्ध सत्वगुण ऐसे हे 4 गुण चौदेहाचे. श्री समर्थाने येथे तमोगुण रजोगुण सत्वगुण आणि शुद्ध असा सत्वगुण असे देहाचे 4 गुणाचे वर्णन केले आहे. क्रियाशक्ती द्रव्याशक्ती इच्छाशक्ती ज्ञानशक्ती ऐशा 4 शक्ती चौदेहाच्या. समर्थाने येथे देहाच्या 4 शक्ती क्रियाशक्ती द्रव्यशक्ती इच्छाशक्ती आणि ज्ञानशक्ती वर्णन केली आहे. ऐशी 32 तत्वे दुहीची 50 तत्वे अवघी मिळून 82 तत्वे अज्ञान आणि ज्ञान. श्री समर्थ इथे वर्णन करतात की अशी 32 तत्वे आणि स्थूल आणि सूक्ष्म देहाची दोन्हीची मिळून 50 तत्वे अशी सर्व मिळून 82 तत्वे आणि ज्ञान आणि अज्ञान ही 2 मिळून 84 तत्वे जाणावीत. ऐशी तत्वे जाणावी जाणून माईक ओळखावी आपण साक्षी निरसावी येणे रे ते. श्री समर्थ यावेळी सांगतात की अशी तत्वे जाणल्यानंतर ती माईक म्हणून ओळखावीत आणि आपण या तत्वाचे साक्षी आहोत हे जाणून त्याचे निरसन करावे. साक्षी म्हणजे ज्ञान ज्ञाने ओळखावे अज्ञान ज्ञानाचे निरसन देहासरिसे. श्री समर्थ यावेळी सांगतात की साक्षी म्हणजे ज्ञान होय. ज्ञानाने अज्ञान ओळखावे आणि 4 देहाबरोबर ज्ञान आणि अज्ञानाचेही निरसन करावे. श्री समर्थ ब्रह्मांडी देह कल्पिले विराट हिरण्यगर्भ बोलिले हे विवेके निर्शले आत्मज्ञाने. श्री समर्थ यावेळी सांगतात की ब्रह्मांडाच्या ठिकाणी ही देहाची कल्पना केली त्यांना विराट आणि हिरण्यगर्भ असे म्हटले आहे. पण आत्मज्ञानाने स्वस्वरूप अनुभवाने विवेकाने त्याचेही निरसन झाले. आत्मानात्मा विवेक करिता सारासार विचार पाहता पंचभूताची माईक वार्ता प्रचित आली. श्री समर्थ यावेळी सांगतात की आत्मानात्मा विवेक केल्याने आणि सारासार विवेकामुळे सर्व पंचमहाभूते माईक आहेत ही प्रचिती आली. अस्थि मांस त्वचा नाडी रोम हे 5ही पृथ्वीचे गुणधर्म प्रत्यक्ष शरीर वर्म शोधून पाहावे. श्री समर्थ यावेळी सांगतात की अस्थि मांस त्वचा नाडी आणि रोम हे सर्व ही 5ही पृथ्वीचे गुणधर्म आहेत. शुक्लित्र श्रोणित लाळ मूत्र श्वेद हे अपाचे पंचक भेद तत्वे समजून विशद करून घ्यावी.
श्री समर्थ म्हणतात की वीर्य, रेत, लाळ, मूत्र आणि घाम हे आपाचे 5 भेद स्पष्टपणे जाणून घ्यावीत. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, मैथुन हे 5ही तेजाचे गुण या तत्वाचे निरूपण केलेचे करावे. श्री समर्थ म्हणतात की भूक, तहान, आळस, निद्रा आणि मैथुन हे तेजाचे 5 गुण आहेत. या तत्वाचे वारंवार विवरण करावे. चलन, वळण, प्रसारण, निरोधन, आकोचन हे 5ही वायूचे गुण श्रोते जाणावे. श्रीसर म्हणतात की चलनवलन, प्रसारण, निरोध आणि आकुंचन हे वायूचे गुण हे श्रोत्यांनी जाणून घ्यावेत. काम, क्रोध, लोभ, शोक, मोह, भय हा आकाशाचा परिचय आहे. हे विवरले अकार्य समजो जाणे. श्री समर्थ म्हणतात की काम, क्रोध, शोक, मोह आणि भय हा आकाशाचा परिवार आहे. हे विवरल्याशिवाय समजून घेता येत नाही. असो ऐसे स्थूळ शरीर 25 तत्वाचा विस्तार आता सूक्ष्म देहाचा विचार बोलजिले. श्री समर्थ म्हणतात की असे हे स्थूल शरीर म्हणजे 25 तत्वाचाच विस्तार आहे. आता सूक्ष्म देहाचा विचार सांगितला जाईल. अंतकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आकाश पंचकाचा विचार पुढे वायू निरंतर होऊन ऐका. श्री समर्थ यावरून सांगतात की अंतकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे आकाश पंचक आहेत. व्यान, समान, उदान, प्राण आणि अपान असे हे 5ही गुण वायू तत्वाचे. श्री समर्थ येथे सांगतात की व्यान, समान, उदान, प्राण आणि अपान हे 5ही गुण वायू तत्वाचे आहेत. श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा, घ्राण हे 5ही तेजाचे गुण आता सावधान आप ऐका. श्री समर्थ म्हणतात की कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक हे 5ही तेजाचे गुण आहेत. आता आपाचे गुण ऐका. वाचा, पाणी, पाद, शिश्न, गुद हे आपाचे गुण विशद आता पृथ्वी विशद निरोपली. श्री समर्थ म्हणतात की वाचा, हात, पाय, शिश्न आणि गद हे आपाचे प्रसिद्ध गुण आहेत. आता पृथ्वीचे गुण स्पष्ट करून सांगूयात. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पृथ्वीचे गुण विशद ऐसी 25 तत्वभेद सूक्ष्म देहाचे. श्री समर्थ म्हणतात की शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे स्पष्टपणे पृथ्वीचे गुण आहेत. असे सूक्ष्म देहाचे एकूण 25 तत्वभेद आहेत. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे तनुचतुष्टय नाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.